नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघत असता BKP मराठी. आज बघा, नवीन असा एक विषय घेऊन आलोय, म्हणजे तथाकथित गोरक्षक आता सध्या वाळूचोर सुद्धा बनलेले आहेत. तर हे प्रकरण आहे सोलापूर जिल्ह्यातलं. सोलापूर जिल्ह्याला अतुल कुलकर्णी साहेब हे पोलीस अधीक्षक आहेत आणि माढा पोलीस स्टेशनला या वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यापैकी बऱ्याच जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. जे तलाठी आणि महसूल जे पथक असतं, हे पथक वाळू चोरांना पकडण्यासाठी गेल्यानंतर त्या वाळू चोरांवरती हल्ला केला, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. असे विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे वगैरे. आता हे जे तथाकथित वाळू तस्कर जे आहेत, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की गोरक्षक म्हणून हे वावरत होते. आणि गोरक्षक म्हणवणारे परमेश्वर राऊत असेल किंवा त्याचे सहकारी असतील, इतर सहकारी, हे सगळेच्या सगळे अटकेत आहेत. आता यातले काही गोरक्षक आपण पाहिलं की मी पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवले होते. गोरक्षकांचा कसा हैदोस सुरू आहे, गोरक्षकांमुळं कसा सर्वसामान्यांना त्रास होतोय, गोरक्षकांमुळं बाजार बंद पडत चाललेले आहेत. तर त्यातले काही गोरक्षक अतिशहाणे, त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा असेच विविध कारनामे केले आणि पुण्यात सुद्धा बरेच जण अटकेत आहेत, जेलमध्ये आहेत. म्हणजे जे स्वतःला हिंदू रक्षक समजतात, गोमातेचं रक्षण करणारे समजतात, मात्र हेच सगळे आता वाळू चोर निघालेले आहेत, वाळू तस्कर निघालेले आहेत. म्हणजे एकदा गुन्हेगारीचा बट्टा लागला की तो वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या अँगलनं होत असतो. ही वाळू तस्कर असतील किंवा गोरक्षक असतील, हे एक प्रकारे टोळी तयार झाली आता आणि ती सरकारच्या सुद्धा डोक्याला ताप झालेला आहे. म्हणजे सरकारनंच हे सगळे हिंदुत्ववादी विचाराची लोक सरकारला मतदान घडवून आणण्यासाठी सांभाळलेली होती, परंतु आता ही सरकारची डोकेदुखी झालेली आहे. त्याच्यामुळं यांना सरकारचा हात तर आता ह्यांच्यावरती राहिलेलाच नाही. उलट किरकोळ जरी काय झालं तरी पोलिसांचा हात मात्र या सगळ्या लोकांवरती पडतोय आणि पोलीस जसं पाहिजे तसं धोपटून काढतायत आणि जसे पाहिजे तसे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे असंच सगळीकडे देशभर हेच सुरू आहे. जिथं जिथं बजरंग दल असेल, गोरक्षक असतील, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील, जिथं जिथं दादागिरी, दहशत पसरवण्याचं काम सुरू होतंय, तिथं तिथं पोलीस ठोकून काढण्याची भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे. आणि ही